हॅलो माय फ्रेंड्स. मी तुमचा मित्र प्रशांत हिरवे. इंडियन मार्केट अनालिसिस मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत अँड वेलकम टू माय चॅनल ॲज वेल. माझ्या मुलगीची थोडी तब्येत बिघडली होती, तर मी एक 3-4 दिवस घरी होतो. सो त्यामुळे काही व्हिडिओज किंवा काही अनालिसिस किंवा काही सुद्धा करू शकलो नाही. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम टुडे अगेन. सो निफ्टीचा चार्ट ओपन आहे. निफ्टीचा सध्या न्यूज खूप चालू आहेत. जर समजा तुम्ही बघत असाल तर US इराण कंटिन्यू चालू आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मोज कदाचित इराणने बंद केले. युएसने कदाचित त्यांच्या म्हणजे खूप फोर्सफुली हमला करणारा वगैरे ते परत त्यांचं जे आधी 3-4 महिने आधी चालू होते ते सगळं चालू झालेलं आहे. म्हणजे आपण इनिशियली असं अनालिसिस केलं होतं की निफ्टीला आता वर जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. दॅट इज द वन फर्स्ट प्रिडिक्शन. पण निफ्टी जेव्हा इथे रेजिस्टन्स काढला तर बेसिकली असं दिसत होतं की निफ्टी इथे एक ब्रेकआउट देईल, सपोर्ट गेला अँड देन इट विल ट्रॅव्हल टू दिस काइंड ऑफ दिस लेवल. बट सेम डे दुसऱ्या दिवशी इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मोज परत क्लोज केलं आणि वॉर अगेन स्टार्ट झालं. सो निफ्टीने परत एक 500 पॉईंटची मोमेंटम दिली. आय गेस एव्हरीवन इज अवेअर दिस काइंड ऑफ अराउंड 500 डाऊन मुवमेंट, एकदम शार्प मुवमेंट दिली. देन त्याच्यानंतर परत काय झालंय, बाईंग तर झालं, म्हणजे इथे सेलर्स जास्त होते. सेलर्स तर आहेत, नो डाऊट सेलर्स भरपूर आहेत. निफ्टीमध्ये बेसिकली आता परत स्ट्रक्चर असं झालंय की हा एक सपोर्ट आहे जो की जवळपास कंटिन्यू टेस्ट झालेला आहे. म्हणजे इथं सपोर्ट घेतला, देन त्याच्यानंतर इथे एक चांगली मोमेंटम कॅन्डल क्रिएट केली. सेलर्स खूप स्लो लो होते, त्याच्यामुळे मार्केट इथपर्यंत गेलं. परत सेलर्स हाय झाले आणि आता ह्या म्हणजे एक ही जी कॅन्डल दिसते ही खूप स्ट्रॉंग कॅन्डल आहे. म्हणजे हे जे ज्या पद्धतीचं असं सेलिंग आहे ना, हाच सेलर इथे आलेला आहे परत. ओके, हा जो सेलर आहे हा सेलर इथे आलेला आहे. सो अगेन हाय टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर मी परत तुम्हाला एकदा दाखवतो की मला हाय टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर काय दिसते. मला हाय टाइम फ्रेम मध्ये निफ्टी निगेटिव्ह दिसते. येस, मला हाय टाइम फ्रेम मध्ये मंथली टाइम फ्रेम मध्ये निफ्टी मला निगेटिव्ह दिसते. कारण बघा ना तुम्ही, आता इथे काय चालू आहे, आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे एक बेस आहे आणि ड्रॉप आहे. आता ह्या बेसला ऑलमोस्ट आता तो काय करणार आहे, टच करणार आहे. हा वीकली बघितला तर यस, क्वाइटली स्ट्रॉंग आहे निफ्टी, क्वाइटली स्ट्रॉंग आहे विकली झोन मध्ये. ह्या झोनचा जर विचार केला ना, सो निफ्टी स्ट्रॉंग आहे ह्या पॉइंटला. इवन ह्या बाईंग कॅन्डल नंतर जर समजा तुम्ही बघितली, ही जी 2 बाईंग कॅन्डल आहेत त्यानंतर सेलर्स बघा किती स्लो आहेत. सेलर्स एकदम स्लो, म्हणजे प्राइसला खाली ढकलूच शकत नाहीत. आणि विकली जर बघितलं तर इथे बायर्स आलेले आहेत, तिथे बायर्स आलेले आहेत, तिथे बायर्स आलेले आहेत. सो एक कन्फ्युजिंग काइंड ऑफ सिनरिओ क्रिएट झालेलं आहे. हायर टाइम फ्रेम बघितलं तर निफ्टी निगेटिव्ह दिसते. लोअर टाइम फ्रेम जरा विकली आलं तर थोडंसं निफ्टी मला पॉझिटिव्ह दिसते. पॉझिटिव्ह साईड मध्ये मला हे दिसते की निफ्टी इथपर्यंत ट्रॅव्हल करेलच. हा, वॉर सिच्युएशन मुळे कदाचित निफ्टीने अजून ट्रॅव्हल केलं नसेल. आणि असं पण असेल की आता सो बेसिकली ही 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे आता व्हॉल्यूम तर दिसत नाही या पॉइंटला, बट तुम्ही जर बघितलं एक सायकोलॉजिकल म्हणजे ट्रेंड किंवा सायकोलॉजिकल व्ह्यू काय ह्याच्यामध्ये, की प्रत्येक जण इथे एक ब्रेकआउट येणार म्हणून ही कॅन्डल नंतर बाईंगला बसलं असेल. एम आय राईट? देन त्याच्यानंतर जे वॉर झालं त्याच्यानंतर पॅनिक सेलिंग झालं. प्लस ह्या लेवलला ज्या ज्या लोकांचे स्टॉप लॉस असतील ते उडले. प्लस ह्या कॅन्डलच्या खाली ज्यांचे स्टॉप लॉस होते, तुम्ही जर व्यवस्थित झूम करून बघितले ना, ह्या कॅन्डलच्या जर खाली कोणाचे स्टॉप लॉस असतील तर ते सगळ्यांची ही हंट झाली. म्हणजे ऑलमोस्ट इथून काय झालं, बाहेर परत बाहेर पडला. बघायला गेलं तर ह्या कॅन्डलने, रेड कॅन्डलने काय केलं, ही कॅन्डल, कारण ही कॅन्डल खरंच खूप चांगली मित्रांनो, ही एक मदर चाइल्ड कॅन्डल आहे आणि इनसाइड कॅन्डल आहे. इनसाइड कॅन्डल नंतर कायम कधी पण बाईंग मोमेंट खूप स्ट्रॉंग आलेले आहेत, बरोबर ना? ठीक आहे, इनसाइड कॅन्डल आहे. तर ह्या इनसाइड कॅन्डलला काय केलं त्यांनी, सगळ्यांचे एसएल घालले, पॅनिक सेलिंग, एसएल
हंटिंग. म्हणजे हे सगळ्या गोष्टी झाल्या. देन आता परत काय चालू आहे की ह्या रेड कॅन्डलच्या इन बिटवीनच साइडवेज सध्या मार्केट चालू, निफ्टी चालू आहे. आता दोन गोष्टी होतात की बायर्सला इथे घालवलं, सेलर्सला इन्व्हाइट केले. आता बायर्सला पहिल्यांदा घालवले म्हणजे याचा अर्थ तो परत काय करणार आहे असं, दॅट इज द गट फिलिंग. अनालिसिस मध्ये काही होऊ शकतं. मला स्पेसिफिक निफ्टी अशी दिसते की इथे एक मोठी ग्रीन कॅन्डल करू शकते. इव्हन जर समजा डेलीला बघितलं तर 9 EMA चा कदाचित अजून सपोर्ट घेतलेला नाहीये. 20 EMA चा सपोर्ट घेतलाय विच इज व्हेरी गुड. 20 EMA चा विच इज सपोर्ट इज व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, 20 EMA चा तर सपोर्ट आहे ह्या प्राइसला. ओके, इव्हन प्राइस बघा 20 EMA ला टच करते कंटिन्युअसली. आणि मी म्हणेन की यस, की दिसतंय तसं की निफ्टी कदाचित, हे बघा ना स्ट्रक्चर बघा तुम्ही, ह्या लेवलला आलं, सेलर्स खाली ढकलतात, खाली ढकलतात, खाली ढकलतात. इव्हन ही कॅन्डल सुद्धा खरंच खूप जबरदस्त झाली, कारण ह्याच्या खाली क्लोजिंग दिलेली ह्या कॅन्डलने, रेड कॅन्डलने. फोर ओव्हरला बघूया. डेलीचा हायर टाइम फ्रेमच मला दिसते, म्हणजे लोअर टाइम फ्रेमला जर आपण स्कॅल्पिंग वगैरे करत असेल तरची गोष्ट आहे, इंट्राडे करत असेल तरची गोष्ट आहे, आपण लोअर टाइम फ्रेम बघूया. बट हायर टाइम फ्रेम तर मला सपोर्टिव्ह दिसते. हायर टाइम फ्रेम कोणतं, वीकली. मंथली मला निगेटिव्ह दिसते, वीकली मला पॉझिटिव्ह दिसते. दॅट इज व्हेरी स्ट्रेंज. म्हणजे खरंच मी पण कन्फ्यूज आहे. आणि जर समजा निफ्टीला जर डाऊन साईड यायचं असेल अजून ना, तर तो हिथूनच आला पाहिजे. जर समजा हिथं गेला आणि परत डाऊन साईड येत असेल तर परत हिथून ती इथपर्यंत ट्रॅव्हल करेल का, दॅट इज अ वन क्वेश्चन. इथून ती या लेवलपर्यंत ट्रॅव्हल करू शकेल का माहित नाही. बट मला आत्ता तरी हे मोमेंटम दिसते की निफ्टी कदाचित पॉझिटिव्ह होऊ शकते. जर समजा ह्याला खाली पाडायचं असेल ना, तर तो जर समजा इथे त्याने काय केलं, एक सेलर्स देते त्याच्यावरती अजून एकही कॅन्डलने क्लोजिंग दिलेलं नाहीये. दॅट इज वन पॉईंट. अजून पण जर समजा ह्या लेवलला ज्या ज्या लोकांनी बाय केलंय त्यांच्या सगळ्यांचे एसएल हित आहेत. अजून जर समजा एसएल हंटिंग करायचं असेल किंवा डाऊनसाईड यायचं असेल तर डेफिनेटली एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल, अजून एक अशी रेड कॅन्डल झाली पाहिजे इथे ह्याच्या खाली, इथपर्यंत क्लोजिंग झाली पाहिजे त्याची, एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल. मग डेफिनेटली आपण म्हणू शकतो की निफ्टी परत ह्या लेवलनं थोडंसं बाईंग येईल, रिव्हर्स होईल, मग तर निफ्टी परत 22-20 हजारच्या लेवलला येईल. दॅट इज द वन ऑफ द पॉसिबिलिटी. म्हणजे टू पॉसिबिलिटीज झाल्या दिसते. एक तर एसएल हंटिंग चांगलं झालेलं आहे, त्यामुळे बायर्स तर नवीन काही ऍड होणार नाहीत. आता सेलर्स नवीन ऍड झालेले आहेत. सेलर्सने काय केलेलं आहे, बायर्स लोकांना घाबरून टाकले, त्यामुळे रिटेलर्स इथे येण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे आता जे कोणी येतील ते मोठे प्लेयर्स येतील आणि इथून डायरेक्ट चांगलं बाय करून एक मोठी कॅन्डल क्रिएट केली. दॅट इज द वन ऑफ द पॉसिबिलिटी. अँड सेकंड वन इज जर सर समजा याला खाली यायचं असेल तर इथूनच त्याने आता एक मोठी रेड कॅन्डल क्रिएट केली पाहिजे आणि 20 EMA च्या खाली क्लोजिंग दिली पाहिजे. सो मग डाऊनसाइड मोमेंटम परत अँड देन ह्या झोन मध्ये कदाचित निफ्टी येण्याची चान्सेस आहेत. बँक निफ्टी काय करते बघूया. बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे अजून. बँक निफ्टी तो त्याच्या जवळपास ऑलमोस्ट त्याच्या झोन मध्येच खेळायला लागला. ह्या सप्लाय झोनला बघा टच केलाय त्याने. ह्या सप्लाय झोनला टच केलंय आणि तिथून एक हे सेलिंग आलेलं आहे. रिटेस्ट केलं, रिटेस्ट नंतर मग शार्प सेलिंग आलेलं आहे. बँक निफ्टी आता अशा पद्धतीनं म्हणजे मला दिसतंय की बँक निफ्टी निगेटिव्ह आहे. बँक निफ्टी निगेटिव्ह दिसते. पण बघायला गेलं तर इथे खरंच म्हणजे असं काही खाली पडण्यासारखं असं काही दिसत नाही. म्हणजे इथून खाली पडला पाहिजे. हा, मंथली किंवा वीकली जरा येस 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 मित्रांनो, मंथली तर सेलिंग प्रेशर खूप हाय आहे. वीकली सेलिंग प्रेशर म्हणजे वीकली सप्लाय झोन ह्या लेवलला आहे. हा एक वीकली सप्लाय झोन आहे. ठीक आहे, हा एक वीकली सप्लाय झोन आहे आणि बँक निफ्टी खरंच चांगल्या झोनला आता ट्रेड करते.
म्हणजे बँक निफ्टी त्याच्या सपोर्ट लेवलला आहे आता इथे, म्हणजे ऑलमोस्ट इथे सपोर्ट क्रिएट करते. आणि जरी समजा समजा तुम्ही व्यवस्थित बघितलं ना, बघा सेम निफ्टी सारख्याच दोन कॅन्डल झाल्यात, सेलर्स खूप कमी आहेत इथे, स्ट्रॉंग बाईंग झालं. ह्या लेवलला सध्या कन्सल्टेशन आणि अक्युम्युलेशन चालू आहे. ही जर कॅन्डल बघितली तर ह्या लेवलला जे जे लोक उतरले त्या सगळ्यांचा एसएल हंट केला ह्या कॅन्डलने. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही ह्या कॅन्डलने प्राइसने परत अपमूव घेतलेली आणि प्राइसने ह्या कॅन्डलच्या वरती तर क्लोजिंग दिलेलीच आहे. ही कॅन्डल मला असं दिसतंय की सेलर्सला इन्व्हाइट करण्यासाठी घेतलेली असेल, कारण ऑलमोस्ट ह्या लेवलला जे बायर्स असतील त्यांचे स्टॉप लॉस इथे असणार, त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस हंट केले इथे सेलर्स लोकांनी. ठीक आहे, आणि पॉसिबिलिटी आहे, काही काही सांगू शकत नाही, पॉसिबिलिटी ऑलवेज इज देअर, पॉसिबिलिटी ऑलवेज देअर. ठीक आहे, पॉसिबिलिटी आहे की इथून डायरेक्ट ग्रीन कॅन्डल होऊ शकते, पॉसिबिलिटी आहे, आणि इथून डायरेक्ट ह्या कॅन्डल नंतर डायरेक्ट रेड कॅन्डल होऊ शकते. हो, कारण सध्या कन्फ्युजिंग मार्केट आहे. ग्लोबल न्यूज सेंटिमेंट्स बघितले तर निगेटिव्ह आहे, ॲज यू नो, राईट? So mark the level for Nifty and Bank Nifty. Let's see the major stakes in Nifty. Reliance, where it is. Reliance is still negative. Reliance मी परत एकदा सांगतो, रिलायन्स अजून डाऊन आला पाहिजे, बट लेट सी की रिलायन्स काय करतो एक्झॅक्टली. या झोन मधनं रिॲक्शन तर आली आहे रिलायन्सची, ह्या झोनची रिॲक्शन आली आहे, सेलर्स खूप स्ट्रॉंगली उतरलेत. लेट्स सी की रिलायन्स एक्झॅक्टली काय करते. हा एक सप्लाय झोन होता ह्या लेवलला सप्लाय झोन बघा, अरे वा जबरदस्त रिएक्शन, बायर्स आल्यात पण त्याचबरोबर सेलर्स पण भरपूर आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम करतं ते म्हणजे व्हॉल्यूम प्रोफाईल. स्टॉक्समध्ये मला व्हॉल्यूम प्रोफाईल जास्त म्हणजे बेनिफिशियर असते, म्हणजे मी स्वतः व्हॉल्यूम प्रोफाईल जास्त बघतो. व्हॉल्यूम काय सांगते की येस, सेलर्स तर आहेत, ऍक्टिव्ह सेलर्स स्ट्रॉंग आहेत, ह्या कॅन्डल्स मध्ये सेलर्स खूप ऍक्टिव्ह आहेत, स्ट्रॉंगली आहेत, आणि अपमूव गेलेली आहे तरी पण व्हॉल्यूम डाऊन आहे, आणि इथे सेलर्स ऍड झालेत असं मला दिसते ह्या लेवलला. लेट्स सी. हा, आता जर समजा ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं असेल, ऑप्शन्स घ्यायचे असतील किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, तर बेसिकली एक लोअर टाइम फ्रेम स्ट्रक्चर बघितलं तर तो काय करतोय बघा, एक स्ट्रॉंग अपमूव देतोय, त्यानंतर हळूहळू डाऊन साइड येते, परत ह्या लेवलची स्ट्रॉंग अपमूव आली, परत हळूहळू हळूहळू डाऊन साइड आला. खाली पडेल हे तर चिन्ह काही दिसत नाही रिलायन्स मध्ये मला तसे. हायर टाइम फ्रेम म्हणजे डेलीचे टाइम फ्रेम मला तर निगेटिव्ह दिसतात, म्हणजे इव्हन आता कितीतरी वेळा याची एसएल हंटिंग झालेलं आहे. जर साईडवेज गेला ना इथून तर समजायचं रिलायन्स इथूनच अपमूव देणार, अदरवाईज रिलायन्स मग परत डाऊन साईडला येऊ शकतो. लेट्स सी द आयसीआयसीआय एचडीएफसी, आयसीआयसीआय एचडीएफसी गेला यार, हातातून गेला. मी इथे एंट्री ठेवले ह्याची लिक्विडिटी हंट करेल म्हणून, लिक्विडिटी हंटच केली नाही यार. ह्या लेवल मधूनच म्हणजे हे जी लिक्विडिटी इथं बाईंग केलं, इन्व्हाइट केलं सगळ्यांना, लिक्विडिटी हिथं हंट केली, मी तेच चुकलं, मी हे स्ट्रक्चरच अनालिसिस केलं नाही व्यवस्थित, हे स्ट्रक्चर, ही माझी चूक झाली मोठी. कारण माझं बेसिकली कसं असतं, आता जर समजा हा एक सप्लाय झोन आहे माझ्यासाठी छोटासा, तर ह्याच्यावरती मला क्लोजिंग पाहिजे होती, ती मला मिळाली नाही म्हणून मी इथं लक्ष दिलं नाही. पण मी हे विसरलो की बॅक टू बॅक दोन इम्पल्सिव्ह कॅन्डल्स आहेत आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे. सो बेसिकली डेफिनेटली तर इथं याचा अर्थ काही ना काहीतरी बाईंग आहे. आणि मी व्हॉल्यूम प्रोफाईल बघायला पण विसरलो होतो की ह्या लेवलला व्हॉल्यूम बघा तुम्ही, व्हॉल्यूम किती इन्क्रीज आहे बघा ह्या लेवलला, इथे व्हॉल्यूम किती जबरदस्त तयार झालेलं आहे, ते एक विसरलो मी.
आणि लिक्विडिटी हंट केली इथे, आणि लिक्विडिटी हंटिंगला कदाचित खरं म्हटलं तर मी उतरायला पाहिलं होतं आणि मी उतरलो नाही, आणि असे गेला. एचडीएफसी अजून हातात आहे, एचडीएफसी अजून हातातून गेलेला नाही. एचडीएफसी मध्ये अजून सुद्धा चान्स आहेत. लेट्स सी, मला एचडीएफसी अजून थोडा मॉनिटर करायचा, मला अजून तरी ह्याचं स्ट्रक्चर क्लिअर कळत नाहीये, कारण खूप स्ट्रॉंगली बाईंग आलं, त्यानंतर परत स्ट्रॉंगली सेलिंग आलं बिकॉज ऑफ दिस सप्लाय झोन. आणि जर समजा ह्या सप्लाय झोन, जर समजा हायर टाइम फ्रेमचा जर सप्लाय झोन असेल, इट्स नॉट लाईक दॅट हायर टाइम फ्रेम सप्लाय झोन, बट इट इज सप्लाय झोन. या लेवलला एक छोटासा सप्लाय झोन तर आहेच इथे, तर त्याच्या ओरिजिनला टच होऊन आता परत डाऊन साईड येऊ शकतो. आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर ह्या लेवलची लिक्विडिटी हंटिंग करू शकतो तो, ह्या लेवलची, जी की अजूनपर्यंत झालेली नाहीये. बघा ना तुम्ही, लिक्विडिटी हंटिंग झाले का इथे? नाही झालेलं ना. आता बघा, ह्या लेवलला बाईंग पाहिजे होतं, ह्या लेवलला बाईंग केलं, इथे उतरले असेल, कदाचित हे जे लिक्विडिटी हंटिंग केलं असेल सेम वेने. बट एक स्ट्रॉंग सपोर्ट जर म्हणला तर माझ्यासाठी हा झोन जर आता स्ट्रॉंग दिसतोय. इवन मी माझी बाईंग लेवल जरी डाऊनसाइड असतील, म्हणजे माझी बाईंग लेवल ह्या लेवलला येते, म्हणजे मी ऑलमोस्ट एचडीएफसी ला ह्या लेवलला येण्याची वाट बघतोय. बट डोंट नो इट विल बी द पॉसिबिलिटी ऑर नॉट, पॉसिबल होईल की नाही माहित नाही मला, बट आताच्या पॉइंटला हा झोन थोडासा स्ट्रॉंगली मला दिसतोय, स्ट्रॉंग आहे, ज्याने की एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट दिलेला आहे त्याचा, परत त्यानंतर त्या ब्रेकआउट सस्टेन झाला, त्याच्यानंतर साईडवेज जाऊन मार्केट अप गेलं. सो हे बघा ना, इथे इथे इथेच अनालिसिस मध्ये कळते आपल्याला, इथे काय केलं बघा, हा एक सप्लाय झोन होता, रेजिस्टन्स होता, इथे काय केलं, सेलर्स ऍड झालेत असं दिसतंय, पण एका पण कॅन्डलने त्याच्या प्रिव्हियस वीकच्या खाली क्लोजिंगच दिलेलं नाही. बघा ना तुम्ही, 1 2 3 4 5, आणि इवन इथे असं चित्र दाखवलं की इथे सेलर्स खूप ऍड झालेत, आणि इथे सगळ्यांनी जर पीईची पोझिशन घेऊन बसले असतील, इथे सगळ्यांचा एस हंट केला. दॅट इज द सायकोलॉजिकल गेम. बट हे आता आपल्याला मार्केट मध्ये पॉइंट, म्हणजे हे मूव्ह होऊन गेल्यानंतर आपल्याला समजतंय, बट हे आधीच समजायचं असेल तर आपल्याला खरंच खूप अजून जास्त अनालिसिस आणि एक्झिक्युशनची गरज आहे, जे की माझ्यामध्ये पण थोडं अजून मिसिंग आहे. ओके, लेट्स सी फॉर जेएसडब्ल्यू स्टील. व्हेरी क्विकली मी सांगितलं होतं की जेएसडब्ल्यू स्टील मला इथं पीई बाय करायचं आहे, बट जेएसडब्ल्यू स्टीलने काय केलं बघा, इथेच कदाचित त्याने क्रिएट केलेलं आहे, आणि इथे स्ट्रॉंगली सेलर्स ऍड झाले. सो बेसिकली मला असं दिसतं की जेएसडब्ल्यू स्टील इथूनच डाऊन साईड येऊ शकतो. ओके, जर कोणी बाय करत असेल तर पी इथे बाय करून ठेवा, आणि ह्याच्यावरती एसएल, म्हणजे एसएल मोठा लागणार आहे, फक्त एवढं मात्र आहे, पॉईंट टू पॉईंट एसएल घेऊन टाका. टाटा कम्युनिकेशन्स, ॲट्स व्हेरी, सेलर्स आर व्हेरी क्वाईट लो, सेलर्स मला दिसत नाहीयेत टाटा कम्युनिकेशन्स मध्ये, सेलर्स खूप कमी आहेत, आणि मला असं दिसतंय की ह्याच्यामध्ये एक चांगली परत ग्रीन कॅन्डल तयार होईल, ग्रीन कॅन्डल तयार होणार टाटा कम्युनिकेशन्स मध्ये, आय एम प्रिटी शुअर, बिकॉज सेलर्स इज नॉट लाईक दॅट, लाईक तेवढे सेलर स्ट्रॉंग नाही आहेत. बट बेसिकली जर बघायचं झालं तर दिस काइंड ऑफ वीकली सप्लाय झोन म्हणून रिएक्शन आले. सो रिएक्शन थोडीफार का असताना स्ट्रॉंग असेलच, आणि त्या पद्धतीने आलेली आहे रिएक्शन, पण एवढी पण स्ट्रॉंग दिसत नाही मला, म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे टच व्हायला हवं. इव्हन जर असं जर समजा इथूनच परत पडायचं असेल ना, तर हा एक परत एकदा चान्स घेईल ह्याला ब्रेक करण्याचा. जर समजा त्यानंतर मग जर समजा म्हणजे स्ट्रॉंग कॅन्डल रेट तयार झाला, सो मग टाटा कम्युनिकेशन डाऊन साईड येईल. ठीक आहे, म्युट्यूथ फायनान्स, लेट्स सी. ओके, म्युट्यूथ फायनान्स तो त्याच्यातल्या तेच सध्या ट्रेडिंग करतो आहे, म्हणजे त्या जागच्या जागीच करतोय. इवन पीएफसी, रेक, पीएफसी वगैरे ते मी चांगलं अनालिसिस केलं होतं. लेट्स सी, आपल्याला जिओ फायनान्स एक बघायचं आहे. जिओ फायनान्सने तुम्हाला मी बोललो की ह्या लेवलला बाईंग करणार आहे मी, आणि मी स्वतः बाईंग, म्हणजे मला टाइम, म्हणजे मी बघितलंच नाही इथं इथंपर्यंत प्राइस आली ते, इतका काय बोलू आता, एवढी मोठी मुवमेंट, म्हणजे 10 पॉईंटची मुवमेंटम इथून ते इथपर्यंत, एवढी मुवमेंटम होती यार. 10-11 पॉईंटची 1000 क्वांटिटी घेत होतो मी. हेच तर होतंय ना माझ्या बाबतीत, हेच होतंय. आता जर बघितलं तर
जिओ फायनान्स मध्ये एक ट्रेंड लाईन स्ट्रक्चर क्रिएट झालेलं आहे. इफ यू अनालिसिस, ओके, जर समजा एक प्रॉपर तुम्ही जर व्यवस्थित स्ट्रक्चर बघितलं तर एक ट्रेंड लाईन स्ट्रक्चर झालेलं आहे आणि त्या ट्रेंड लाईनच्या जवळ सध्या आता जिओ फायनान्स काम करते. आता जर समजा इथे 20 EMA वरती जर समजा इथे ग्रीन बेस कॅन्डल जर असे केले ना, डायरेक्ट उतरूया आपण मग. इवन आय ऑल्सो बाय सम क्वांटिटी. ठीक आहे, डायरेक्ट उतरू आपण इथे, कारण ट्रेंड लाईनचा मग ब्रेकआउट येणार. दॅट इज द पॉसिबल केस. SL विल बी नियर अबाउट वन ऑफ द नियरेस्ट कॅन्डल आपण ठेवू जिओ फायनान्स मध्ये. ओके, इट्स दॅट भारती एअरटेल. भारती एअरटेलने पण सेम गेम केली. मी इथे घ्यायला पाहिजे होतं, घेतलं नाही. ठीक आहे, भारती एअरटेल खरंच स्ट्रॉंग मोमेंटम आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स, ठीक आहे. मला आता बाकीचे काही याच्यामध्ये काही जायचं नाही. मेजर स्टेक तर आपण डिस्कस केले. निफ्टी, बँक निफ्टी मध्ये सध्या मी माझे व्ह्यू सांगितलेले आहेत. रिलायन्स मध्ये पण व्ह्यू सांगितले आहे. ओके, सो बी सेफ, ट्रेड करा, मिनिमम रिस्क कन्सिडर करून तुमची ट्रेड प्लेस करत जावा आणि तुमचे स्वतःचे पण अनालिसिसनेच ट्रेड करत जावा मोस्टली. भलेही दे चुकू दे, आज आज लॉस होईल, उद्या प्रॉफिट होईल, परवा परत लॉस होईल, परवा परत तेरावा परत प्रॉफिट होईल. दॅट इज द पार्ट ऑफ गेम. तुम्हाला जर टाइम मिळत असेल ट्रेडिंग करण्यासाठी तर बिंदास मित्रांनो ट्रेडिंग करा यार, बिंदास करा. आमचा टाइम सगळा ऑफिसच्या कामामध्ये चाललाय, त्यामुळे फॉर शुअर सांगू शकत नाही की आम्ही कोणता, मी तर कोणता ट्रेड घेते आणि कोणता नाही घेते. सध्या 2-3 महिने काही ट्रेड घेतलेलंच नाही. मी कदाचित बोललो असेल तुम्हाला, युरोप ट्रिपमुळे मला काहीच सुद्धा चान्सच नाही भेटला. ओके, दॅट इज द पार्ट ऑफ लाईफ. कोणाला चान्स मिळतो, कोणाला चान्स मिळत नाही. सो आय होप यू विल लाईक द व्हिडिओ. सो माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओजला लाईक पण करा. थँक्यू, टाटा, बाय बाय, टेक केअर, सी यू.